टाकू नंतर मग चालतात दाखवू. नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललेले आहेत नदीवर आणि नदीवर मी शिपा पकडत आलेले आहेत. मी आणि माझे मित्र आहेत हे दोघंजण आणि आम्ही चाललेले नदीवर. भावजी आहेत तसेच मित्रमंडळी आहे. आम्ही चाललेले रानातून आता आणि तिकडे त्या नदीवर त्यांच्याकडे खूप शिपा भेटतात आणि आम्ही करवंदे खातो इथे आणि खूप गोड लागतात हे करवंद. एकदम खायला खूप साखर लागतात खायला आणि खूप मंडळी आहे आणि खूप मजा पण सुद्धा आलेली आहे. ब्लॉग नक्की बघा, तुम्हाला आवडेल. शेवटपर्यंत बघा, नक्की हा ब्लॉग बघा, खूप मजा येते. आणि हे बघा तुम्ही बघत असेल थोडासा खबार आहे पण रस्ता थोडा आहे चांगला जायला काय व्यवस्थित. तिकडनं आम्ही आता चाललेले आणि मी बघत आता रानावरातून तो रस्ता आहे पायताच आम्ही आता पोहोचलेले नदीवर. हा एक डॅम आहे मित्रांनो. हा तुम्हाला माहीतच लोकेशन कुठे आहे. या ठिकाणी एवढे शिपा भेटतात ना मित्रांनो, ते खायला पण भारी वाटतात. आणि आधी शिजवायचे, शिजवल्यानंतर ते असे गोळाचं जातं ते काढायचं आणि नंतर ते व्यवस्थित धवायचे. धवल्यानंतर मग ते सुके करायचे असे कांद्यावर किंवा ते एकदम सुकं बनवतात. तुम्ही ते बनवले असं सुकी भाजी तसे त्या प्रकारचे बनवायचे आणि खायला लय भारी लागतात. आणि त्याच्यामध्ये जास्त कॅल्शियम जास्त असते, ते खायला चांगले असतात ते. आता आम्ही उतरतो थोडासा उतरायला थोडासा तकलीफ होते आणि निसर्ग पण मित्रांनो बघा तुम्ही छान दिसते. आणि थोड्याच वेळात आम्ही ते उतरणार आहे. आता मोठ्या मोठ्या दगडी आहेत, उतरायला थोडासा त्रास आहे. आणि आता मी शिपा काढतो तुम्ही बघत आहेत. हे बघा शिपा मी काढलेले आहेत आणि हे शिपा आता मी काढायला दिलोय मित्राकडे. आणि खूप मजा सुद्धा येते. वेगळे फॅमिली सुद्धा आलेली आहे. हात टाकल्या कुठे लगेच 2-2, 3-3, 4-4 अशा हातामध्ये शिप येतात. आणि हे बघा असे एवढे पडले, एका मिनिटाच्यात एवढे भेटले. आणि हे मित्रांनो खूप चांगले आहेत आणि खायला म्हणजे ते पहिल्यांदा शिजवावं लागतात. आणि जे शिप असतात ना हे पहिले शिजवले जातात गरम पाण्यामध्ये, चुलीवर शिजवायचे आणि त्याच्यामध्ये नंतर ते काढल्यानंतर आतलं गोल काढायचे आणि स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि ते बनवायचे. ते बघा तुम्ही ते म्हणजे आमची फॅमिली आहे साईडला. हे फॅमिली शिपावरती पण गव असते. हे बघा लगेच भेटले, काढले मी 2-3. आता हे बघा एवढे भेटले आणि काढतात. विशालकडे हसतो येतात आणि हे ते पेशू तो घ्यायला लागले, तो आलशी आहे म्हणून तो उतरत नाही पाण्यामध्ये. आणि इकडे आता तुम्ही बघत आहे का विनू सुद्धा पण आमचा विनू नम बघतोय. शिप काढायला प्रयत्न चालू आहेत माझे पाण्यामध्ये. खूप भारी निसर्ग हे मित्रांनो. हा इकडे साईडला वंड आहे, काठाला पण सुद्धा आहेत. हे बघा काढले मी. हे बघा तुम्ही शिपा बघतायत, खायला भारी लागतं ते. आणि आता पावसाला सुरू झाला नाही तेव्हा जसं पाणी आटून गेलं ना उन्हाळ्याचे म्हणजे एप्रिल मे ह्या महिन्यामध्ये ते भरपूर भेटतात. जसं पाणी असणं हे कमी होतं ना मग हे जास्त भेटतात. आणि जसे मित्र फॅमिली पण आम्हाला काढून देतात. इकडे विशाल बसलेले पण अर्धी पिशवी मी शिप्यांची भरलेले. तिकडे मित्र हाय करतोय, विशालकडे बघतोय, बोलतो एकच मला भेटला. आणि बघूया तिथे निघतात. मित्रांनी काढलेले आहेत 5-6 शिपे काढलेले आहेत. काही सेकंदाच्या आत काढले त्यांनी बुडून. कडेला मी काढतोय.
आणि एक अर्धी पिशवी मी घेऊन चाललेले आणि दुसरी अर्धी पिशवी दुसऱ्यांकडे आहेत. आणि बघताय तुम्ही डोक्यावर शिपं मी घेतलेले आहेत कारण ते खूप जड लागतात. प्रत्येकाकडे थोडे थोडे आहेतच शिपे. आणि आम्ही फायनली आमचं काम झालेलं आहे आणि आम्ही चाललो आमच्या घरी चाललेलं आहे. आम्ही गाडीवरून आलो होतो मित्र काकाचा मुलगा आणि आम्ही चाललेलो होतो घरी आमच्या. नक्कीच आमचा ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तू लग्न झाला वाटतं मला तू लग्न झाला का? घोडा घेऊन लग्न झाला ना बघ.